सकाळी लवकरच आपल्या दुकान खोलायच्या पहिले शुभम शेड येऊन बघ कसा बादशासारखा बसलेला माझी व्हिडिओ करत होता. बरं कार व्हिडिओ करतो बोलतो रोज तू माझी करतात मी तुझी करीन. मग काय खोलला आपण शेटर ना परलो पहिले पाया ना मग काय पिंजरं घेतलं काराला बाहेर, कारण आपले डेली रुटीन आहे ना. पिंजरं बदकांचं पहिले कारा लागतं आणि मग पक्ष्यांचं ना. पक्ष्यांचं कसं 4 खंडांचं पका वजन असतं, वाबा करता करता नको होतो. मग कसं तरी बाई घसत घसत पोचवलं तिथं ना. प्रॉपर त्याला जागा एकदम फिक्स करायला लागतं, नाही तर चाका आहेत ना निघाचं पुरं. पक्ष्यांचं पिंजरं बाहेर करलेलं की माजरींचं घेतलं बाई पिंजरं बाहेर काढायला. कसं किट्टे बिट्ट्या बघा आपल्याकडे जाम आहेत एकदम मोठ्यापासून ते छोट्यापर्यंत ना. मग घेतलेलं की यांचं खाण्याची वाटा साफ करायला. पक्ष्यांचा वाटी करून फुगबिक मारली, साल्टा सगळी निघली बाहेर. चांगल्यावाला त्यांना भरला एकदम फ्रेशवाला ना. लावला नाही त्यांच्या जागेवर लॉक पण केला टाईट ना. मग लगे वरच्या पक्षांना जरा जास्त टाकायला लागतं ना बजीसला, मग त्यांना जरा मोठा डबा ठेवले तो पण जुगाड करून आपण टॉपचा विषय. मग कोंबड्यांची बारी आली. बरं पहिले बदकांना घाला टाकून मॅक्स टाकायला लागतं. मॅक्स तेव्हा अशी मोठी साईज होतं. कसं आणलं बघा चिल्लर पिल्लर एकदम भारी मध्ये क्वालिटी मध्ये. बदकांचं काम ओके करून कोंबडीला पण दिला आपण मस्तपैकी पाणी ना. कोंबडीला बघा कसं नवीनवाला एकदम चकाचक भांडा आणले जुगाडवाला. वर्षा घाला टाकायचा मान अर्धी बाहेर करून कोंबडी कल म्हणजे दाना बाहेर वेस्टेज करायची गरजच नाही. कसा जुगाड आहे ना एकदम टॉपचा. लगेच घेतली झाडू मारायला पण बरं पॅन चालू राहिला. बरं पॅन बंद करून देणे कचरा उराचा. मग बंद केला ना लगेच सुरू केला ना आपला काम झाडू मारायला. आता बरीच जण मला बोलतात अरे काय त्या पक्ष्यांचा या साफ करतो त्या साफ करतो. आमचा पोऱ्या बघ बोलतो आनंदनगरला की मॅनेजर आहे बोलतो कंपनी. अरे बाबा तुझा पोऱ्या कुठेतरी नोकर आहे, मी माझ्या धंद्याचा स्वतः भाई मालक आहे. झाडू मारायला लागला म्हणून काय झालं, धंदा आपला आहे भाई. 2 पैसे भेटतात आपला शॉक पुरा होतो बस झाला. मनी झाला बघ कसा इथे पिसाल लिहिला. बरं काही नाही आता कोणचा तरी गेम करीन भाई. डायरेक्ट टिप्पर अडकता आतमध्ये. बरं विषय व्हायचा टॉपचा आहे. हे बघ कसं बसून 500 ऑर्डर देतात. दादा गप्पे आल्या ना बोलतो थांबा बोलतो कोणाला द्याव नको. बरं अहिल्या नाही लवकर अहिल्या बोलतो थांब किक मारत. अरे बरं तुझ्या गाडीला सेल्फ भावा ना. जाम दिवसानंतर मला शालनचा दोस्त मयूर पाटील मला भेटायला आलता. भले रत्त मांगरुळ गाव बाजूचाच गाव आहे पण भेटायला नाही. जाऊन दे आता आहेत त्या गोष्टी बऱ्या आहेत. याही आपल्यापेक्षा ताजा मोठा एकदम भोका नेलता, कारण याही आपल्यापेक्षा पहिले माजर नेलती ना. आता या दोघांचं लगीन लावून यांना पिल्ली पाहिजे. एवढा रिक्षावाला कसा हात दाखवतं. दादा बोलतो सगळ्या व्हिडिओ बघता भावा धन्यवाद. बरं अशाच व्हिडिओ बघा, अशी इज्जत राहू द्या. तवरण आलता सुशांत शेठ ना सोबत होती वहिनी साहेब. भाई सुशांत शेठ आपला गुरु आहे का पक्षी क्षेत्रामधला. तर नवीन या क्षेत्र नव्हतो लय जण आपल्याला चुत्या बनवलेला, पण या भावाने आपल्याला लय सपोर्ट केला. लय छोट्यातल्या छोटी गोष्टी मोठ्यातल्या मोठी गोष्टी समजवलेल्या. आता आल्या बघा कशी पक्षाची नख कापायला लागला, चोच कापायला लागला. जुना माणूस आहे ना. सुशांत शेठचा विषय कसा जरा टॉपचा आहे. ही गाडी बघा कशी मॉडीफाय करून आणली. आता तुम्हाला वाटेल माकली ना मॉडीफाय केले. बघा कलर बघा कशा धुलीचा कलर मारले ना. पुढे लिहिली शित्ता लाव बबिता ना, बबिता लाव शित्ता. लय टॉपचा नाव आहे ना. कोणची गाडी माहिती आहे का टॉपचा माणूस यश दादा. बघ कशी नजर बघ कशी आहे. हा असं शॉक फक्त यश दादा ठेवू शकतो. जा बरं गाडी दो नॉन सेन्स. हे बघा एकदम टॉपचा बच्चा आणले आफ्रिकन ग्रेचा. ज्याला पाहिजे असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा. हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट करता यो पिल्ला 40,000च्या वरचा. तर ज्याला खरंच ज्याचा असेल त्यांनीच मेसेज करा. टाइमपास नका करू, कारण तुमचा पण टाइम महत्वाचा ना. माझा तर जामत महत्वाचा. चला तर भेटता पुढच्या व्हिडिओ.